म्हटल्यानंतर वेध लागतात ते सगळ्या नाशिककरांना ते रंगपंचमी उत्सवाचे. आणि रंगपंचमी उत्सव म्हटला की नाशिकमध्ये रहाड ही पेशवेकालीन अतिशय महत्त्वाची परंपरा ठरलेली रहाड उत्सव ही रंगपंचमीमध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान ठरते. रंगोत्सवाची परंपरा आणि आरोग्यदायी रहाड स्नान हे मधली होळी तालीम संघाचा ऐतिहासिक होलिका महोत्सव यावर्षीही होणार आहे. मागच्या वर्षी तब्बल 80 वर्षानंतर मधल्या होळी तालीम संघाची ही रहाड 2024 साली खणण्यात आली. त्यानंतर मधल्या होळी तालीम संघाचे हे रहाडीचं दुसरं वर्ष असून सत्याचा विजय आणि वाईट प्रवृत्तींचा अंत या होलिका दहनामध्ये होत असतो. आणि यानंतर ज्यावेळेस होलिका पूजनापासून 7 दिवसांचा हा रंगोत्सव साजरा केला जातो आणि त्यानंतर ही रंगांची परंपरा अशीच चालू राहून रहाड खणली जाते. मधली होळी तालीम संघाच्या या 350 वर्षांपूर्वीच्या स्थापन झालेल्या संस्था असून आजही रंगोत्सवांची परंपरा अविरतपणे जपत आहे. रंगांची रहाड हे परिसरातील ऐतिहासिक ओळख असून दरवर्षी यामध्ये रंगांचा जल्लोष अनुभवण्यासाठी हजारो नागरिक येत असतात. यामध्ये औषधी काड्याचं पवित्र रहाड स्नान देखील आरोग्यासाठी चांगलं असून यामध्ये 64 प्रकारच्या औषधींसह आरोग्यदायी जलयात्रा महिला वर्गाकडून आणलेलं पवित्र जल हे गोदावरी नदीमधून आणलं जातं आणि यामध्ये 64 प्रकारच्या औषधींचा काढा उकळून रहाडीत टाकला जातो. आणि या औषधी जलस्नानानं हे रहाड स्नान वसंत ऋतूत केल्यानंतर चर्मरोग, उष्णता आणि ज्वर हे दूर होतात असं यावेळेस मधल्या होळी तालीम संघाचे अमेय काथे यांनी सांगितलं. 15 मार्च 2025ला सकाळी आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं. यावेळी मधली होळी तालीम संघाचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचबरोबर भूषण जुनेरे यांनी देखील तमाम नाशिककरांना रहाड उत्सवाला येण्यासाठीचं आमंत्रण दिलं आहे. या परंपरेमध्ये उडी मारा, औषधी रंगांचा आनंद घ्या आणि आरोग्य संपन्न आणि रंगीबेरंगी जीवन जगा आणि आपला रंगपंचमी उत्सव साजरा करा असं आवाहन मधली होळी तालीम संघातर्फे करण्यात आलंय. रामचंद्र की जय. असृक्पा बल संतृष्टा पट्टिशम होली बालिशैहि अतस्त्वाम पूजयिष्यामि भूति भूति प्रदा भव. होलिका महोत्सवापासून, होलिका महोत्सव म्हणजे वाईट प्रवृत्तींचा विनाश आणि सत्याचा विजय याच्यासाठी धुंडा नावाच्या राक्षसीद्वारा उत्पन्न सर्व पीडा परिहारासाठी भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराकडनं तिचा वध करवला आणि होळी करून सर्व जनसामान्यांमध्ये सुख शांतता पसरवली. त्या दिवसाचा आनंदोत्सव म्हणून होली पूजनापासून 7 दिवसांपर्यंत रंगांची उधळण करून रंगोत्सव साजरा करण्यात येतो आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाला श्रीरंग असं म्हटलं जातं. तीच परंपरा आपल्या नाशिकमध्ये मधली होली तालीम संघाच्या वतीने अविरतपणे आपण सुरू ठेवलेली आहे. रंगोत्सव तर साजरा होतोच, मात्र या मधली होळी संघाचं विशेषत्व असं आहे की साधारणपणे 350 वर्षापूर्वी स्थापन झालेली रंगाची रहाड या मधली होळी तालीम परिसरामध्ये आहे. आणि मधली होळी तालीम संघाच्या समस्त कार्यकर्त्यांच्या वतीने या रहाड उद्घाटन, रहाड ओपन करून सर्व रहिवाशांना या रहाडीमध्ये रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी ही रहाड सज्ज केली जाते. या रहाडीचं महत्व असं आहे, नाशिकमध्ये अनेक रहाडी आहेत, मात्र या मधली होळी परिसरातील रहाडीचं महत्व असं आहे की या रहाडोत्सवाचं जे विशेषत्व आहे ते यांनी जपलंय. महिलांकडनं जलयात्रा करून पवित्र गंगेचं जल आणलं जातं. त्या जलामध्ये 64 प्रकारच्या औषधींचा काढा उकळला जातो आणि तो टाकला जातो. रहाडीचं विशेष महत्व आहे की रहाडीमध्ये स्नान केल्यानंतर या उष्ण ज्वरापासून वसंतोत्सवामध्ये जे काही चर्म रोग उत्पन्न होतात या औषधी स्नानाने ते सगळे निघून जावे याच्याकरता रहाडोत्सव आहे. आणि ती परंपरा, तो धर्म मधली होळी तालीम परिसरातील सर्व नागरिक अविरतपणे जपतायत. आणि यावर्षी सुद्धा आज 15 तारखेला माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या हस्ते भूमिपूजन करून या रहाडीचं उद्घाटन आपण संपन्न केलेलं आहे. येत्या 19 तारखेला मधली होळी परिसरातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाशिक महानगरातील मंडळींना आपण आवाहन करतोय, सगळ्यांनी या शास्त्रशुद्ध रहाडीमध्ये या, स्नान करा
आणि रंगोत्सवाचा आनंद या ठिकाणी आपण सगळ्यांनी घ्या. नमस्कार. मधली होळी तालीम संघ याचे अध्यक्ष या नात्याने मी तमाम नाशिककरांना या आपल्या हिंदू सणाच्या मोठा सण आहे हिंदूंचा रंगपंचमी व होळी, रंगपंचमीसाठी सगळ्यांना आवाहन करतो. त्यांनी आमच्या राहाडीमध्ये औषधी काड्यासह असलेल्या रंगाचा आनंद घ्यावा व त्यांनी स्नान करावं. आमच्या मधली परिसरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्या वतीने मी सगळ्या नाशिककरांना आवाहन करतो. त्यांनी आठवणीने आणि जरूर या राहाडीमध्ये उडी मारण्याचा आनंद घ्यावा. सियावर रामचंद्र की जय, संकट मोचन हनुमान की जय, आज के आनंद की जय. वेद न्यूज साठी मी मनाली करके, नाशिक.